झालं ना. तर आपण आता वैरण काढायला आलोय शेळ्यांची. हे मागे बघू शकता तुम्ही. आम्ही ते खूप उंच झालं होतं, आम्हाला हे काढणंच नव्हतं झालं. इथं हे जवळजवळ एक 8-10 गुंठे आहेत, 10-12 गुंठे आहे इथं रान. तिथं आपण तुती जास्त करून तुती लावले आणि सुवाबळे. तिथं हे मध्ये हादग्याची कुठं झाड आहेत आपली. ते आता हे एवढं मोठं झाड आता हादग्याचं तोडलंय मी. किती मोठं बघा आहे, 50-55 फूट उंच गेलं होतं मी, आता तोडलंय. ही सगळी झाडं ना अशी, हे बघा ही लाकडं दिसतात का, ही बघा ही ती किती उंच आहे तिथं, तेवढी सगळी झाली होती. ही सगळी तोडली आहेत. जवळजवळ कमरेच्या मापाने, त्याच्यापेक्षा खाली थोडी काढली आहेत, जेणेकरून पुढच्या कटिंगला व्यवस्थित काढते है ना. एकदा पण हे बघा, हे किती उंच गेलंय बघा. हे बघा, ही तुतीचं दिसतंय का, किती हे तुती आहे बरं का. ही किती फूट असेल हे असणार 20-1 फूट, 20-22 एवढं फूट उंच गेलं. मग आरामात एक पाईप असतो ना आपला PVC, तिथून तेवढा उंच असतो, तेवढं गेलंय ते. तर ह्याला एकदा पण कटिंग नव्हती झाली. एक सिंगल कटिंग झालेली एकदा पूर्वी, एकदा नवीन लावलं त्याच्यानंतर आता ही दुसरीच कटिंग आहे जवळजवळ 2 वर्षांनी. काढणंच नाही झालं आम्हाला ह्याच्यात, कारण तिकडं जेवढी वैरण होते आम्हाला पलीकडे त्या एकरामध्ये, तिकडं हेच नाही झालं. पण आता हे पुढं आमचं नियोजन आहे, त्याला एखादी जाळी करून ना, ते आमचं शेड आहे बघा, ते समोर दिसतंय शेड, त्याला एक गेट आहे, छोटं गेट आहे त्याला. तर शेळ्यांसाठी इकडंच फिरायला करावं असं वाटतंय मला, कारण बराच प्लॉट आहे मोकळा हा असा. तिथं ऊन पण आहे, तर ज्याला सावलीत बसायचं आहे तिथं आंब्याच्या सावलीत बसेल, इकडं बसायचं त्याला इथं बसेल. आणि खाता आलं तर हे असं पण ठेवायचं नव्हतं आम्हाला, हे जरा मोकळं फिरायला चांगलं होतं. तिकडे हाय वैरण आपल्याला भरपूर, आणि मुरघास वगैरे करून ठेवला आहे आपण यावर्षी, त्याच्यामुळे गरज नाही आपल्याला तिथं सोडा. असं चाललंय नियोजन, बघूया काय होतं आता. तर चला, आता इथे हादग्याच्या इथे बघा आपल्याला शेंगा, ह्या कवळ्या शेंगा आहेत ना ह्या, ठीक आहे. तर बघा हे हादग्याचं झाड जे तोडलंय ना, आता ह्या शेंगा बघू शकता तुम्ही, ह्या शेंगा निबार झाल्यात. आता ह्या भाजी करण्याच्या उपयोगाच्या नाहीत आपल्या, ह्या शेळ्या खातील. आणि ह्या ज्या कवळ्या दिसतात बघा, ह्या कवळ्या शेंगा एकदम लुसलुशीत, ह्या शेंगाची आपण जशी गवारीची भाजी करतो ना, तशी गवारीची भाजी करायची, एकदम छान होते. आणि हे ते बघा, बघू शकता इथे फुलं आलेत बघा, हे आहेत पांढरी हादग्याची फुलं. आता ह्या हादग्याच्या फुलांची आपण भाजी करणार. आता ह्याच्या आतमध्ये जे बारीक बारीक केसासारखं आहे ना, हे बघू शकता, हे फक्त आपण आतनं काढायचं भाजी करण्या अगोदर, नीट करताना आपण भाजी. आणि बाकीचं आहे तसंच फूल घ्यायचं, हे काय तोडायचं वगैरे काही नाही. म्हणजे पूर्णच्या पूर्ण फूल भाजी करताना आपण टाकायचं धुवून फक्त मस्तपैकी. हे बघा हादग्याचे आता भरपूर, हे अख्खं मोठंच्या मोठं झाड आहे, जवळजवळ 20 फूट होतं. आता हे आपण कट केलेले, आता हे परत फुटेल आणि आपण याच्या आता शेंगा काढूया. आता ह्या बघा भरपूर शेंगा लांब आहेत, ह्या कवळ्या शेंगा काढून घेऊया. आणि ह्या ज्या बाकीच्या शेंगा आहेत ना, ह्या शेळ्या खातील. हे बघा, ह्या अशा 2-3 शेंगा मी काढल्यात. तर चला काढून झालं दाखवते तुम्हाला. तर हे बघू शकता, हे आपण हादग्याचं झाड मगाशी कट केलेलं, तर दाखवलं होतं मगाशी तुम्हाला. पण ह्या लांब लांब शेंगा बघा, आता मी तुम्हाला मगाशी शेंगा दाखवले होते ना, हे बघा एवढ्या आपण कवळ्या शेंगा काढल्यात आणि हे फुलं काढलेत. आणि अजून झाडाला भरपूर फुले ते काढायचे राहिलेत. तर ह्याची आपण सुकी भाजी बनवू शकतो. आता हे एवढं निघाल्यात, अजून ह्याच्यापेक्षा जास्त निघतील, किमान 2दा तरी भाजी होईल. आणि हे फुलं पण भरपूर निघणार आहेत बघा. हे सफेद फुलं आहेत, आणि अशीच फुलं दुसरी असतात ती गुलाबी फुलं असतात, ते आपल्याकडे नाही आहे, पण आपल्याकडे सफेदचं आहे. ह्याच्या आतलं जे बारीक केस असतो तो काढायचा, आणि त्याच्यानंतर आपण त्याची भाजी बनवू शकतो. आणि हे फुल पूर्णच्या पूर्ण टाकतो, तोडायचं वगैरे काही नाही. आणि हे गवारीची भाजी जशी करतो ना, त्या पद्धतीने याची भाजी करायची, आणि एकदम छान होते, सुंदर अप्रतिम अशी भाजी होते. तर कसं वाटलं नक्की सांगा.
मगाशी जी सगळी कुट्टी शेवरी आपलं ही सुबाबळ सगळं काढलं ना, त्याची आता अशी कुट्टी केली आपण. बघा कशी खात्यात कुट्टी. करडं आहेत आपली पाटी. हां, म्हणजे पाटी आहेत सगळ्या. आता बोकडं आपण ठेवलेच नाही, सगळ्या पाटी पाटीत ठेवला आता. ही 2च बोकडं आहेत. हा मोठा एक बिटलचा आहे हा, आणि तो आहे तो राजस्थानी कोटा. कोटा आहे. तर ते आपल्याला आता कोटा विकायचा आहे म्हणा. आहे तब्येतीने चांगला आहे, मस्त आहे तो. पण आता 6 दातावर आहे. हा पूर्ण जुळलेला आहे आता. 8च्या 8 दात आहे त्याला. त्याला झाले आता 3 वर्षाचा झाला आहे. आमच्याकडे लहान असताना आणला होता, ती पण लहान असतानाच आणला होता. पण आता तो 8 दातावर आहे. खूप उशीर आणला होता, त्याच्यानंतर खूप उशीर आणला होता. आता सध्या आम्ही ह्याचा क्रॉस मारायचा बघतो. ती पलीकडची ती ही आहे काटेवाडी आहे पलीकडची, जी मोठी शेळी दिसते ती. आणि हा कोटा बोकडा. आता ह्याचं क्रॉस करून बघायचं. ह्याचं कधी आपण क्रॉस बघितलं ना अजूनपर्यंत. एक झाली होती ती आमच्या मेहण्याकडे दिली होती, पण ती कशाने तरी तिने काहीतरी खाल्लं चुकीचं आणि ती गेली, मेली. आता ह्याचं क्रॉस करून बघायचं, मग ती शेळी त्यात सोडली. आता तिचं पिल्लू बघाल तर हे तिचं पिल्लू आहे. हे मोठं दिसते. आता हे जवळजवळ अडीच ते 3 महिन्याचं झालं आता. हे आता तिकडं सोडलंय. दूध पिता अजून ते, खाजा पण लागले आता ते. आणि ही 2 करडं आमची आता नवीन आहेत. ह्या आठवड्यात झाले असेल की हे. आणि आठवडा रविवारी झालते. दुसरं कुठे काय तिकडे बसलंय खाली. रविवारी झालते, रविवारी दिवाळीच्या 1 दिवस अगोदर. आठवडा झाला. 2 झाले हिचे बिटलची. बिटल बघा केवढी आहे, कमरे एवढी बिटल. ती पण तेवढीच आहे मोठी. बिटल नसून पण तेवढी मोठी शेळी ती.